कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा अगं बघ ना आईला काय झालंय ती पण काय म्हणाले काय डॉक्टर? नाही काही नाही आत्ता जस्ट आत घेऊन गेले ती अगं बेशुद्धच आहे अजून आम्ही घेऊन आलो तिला ॲम्ब्युलन्स मधनं आणि बघ ना काय झालं काकूला काही होणार नाही ना? हे बाळा काही नाही होणार. काही नाही होणार तू काळजी करू नको आई स्ट्रॉंग आहे हा अगं बघ ना काय हो तुम्ही इथे बसा काही होणार नाही तिला नक्की काही त्रास होत होता काल सकाळपासून काय ठीक आहेस ना होईल सगळं नीट मी ठीक आहे शिवा मला आता खचून जाऊन चालणार नाही मी स्ट्रॉंग आहे आणि मी खंबीरपणे उभा आहे घरातनं बाहेर पडलो तेव्हा आईला प्रॉमिस केलं होतं की स्वतःच्या पायावर उभं राहील पण स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे फक्त पैसे कमवणं वेगळीकडे राहणं एवढंच नसतं ना स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे अशा प्रसंगात खंबीरपणे स्ट्रॉंगली उभं राहणं असतं ते मी करून दाखवणार मी आईला काही नाही होऊ देणार शिवा नाही होणार काय एक्सक्यूज मी सर। आई सर तुम्हाला रिसेप्शन टेबलला ऍडमिशन फॉर्म आणि ऍडमिशन चार्जेस भरावे लागतील। आशू मी पैसे आणले आहेत. नाही नाही काकू आईचं सगळं मी बघणार अरे पण काकू मी रिसेप्शन टेबलला जाऊन बघतो तुम्ही फक्त तोपर्यंत भाऊंना आणि काकांना फोन लागतोय का बघा करते ट्राय नका काळजी करू कधीच ट्राय करते लागला का फोन आशू ऐक ना. अरे एवढे पैसे तू कुठून आणणार आहेस? काकू तू काळजी करू नकोस होईल सगळं पण डंबो तुझी सॅलरी पण झाली नाही अजून आशू यू डिझर्व दिस आणि आम्ही तुला 25,000 बोनस द्यायचं ठरवलं आहे थँक्यू सो मच काळजी करू नको ग होईल सगळं ऐक ना आशू मला कळतंय तुला मुलगा म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे पण आता ही वेळ अशी शिवा सगळं मॅनेज होईल काळजी नका करू तुम्ही अरे पण काकू उर्मिला काकू हे बघा आशू बोलतोय ना तर आपण ठेवूया त्याच्यावर विश्वास मला विश्वास आहे तू सगळं नीट करेल बरं ठीक आहे पण आशू काही झालं तरी मला सगळं सांगशील. सांग ना नक्की बरं ठीक आहे मी यांना आणि भाऊंना फोन लागतोय का बघते त्यांना हे सगळं कळणं खूप गरजेचं आहे. चल संपत बाहेरून बघू लागतो का चल. आशू ठीक आहेस ना हो मी ठीक आहे काळजीच करू नको माझी बघ आईला आपल्याला लवकरात लवकर बरं करायचं आहे ना चल मग इथे पैसे भरून येतो तिकडे तू टेन्शन नको घेऊस सगळं नीट होणार आहे आणि सीताई लवकर बोलायला चालायला लागतील बघ खूप स्ट्रॉंग आहेत त्या 100% चल आलोच मी डॉक्टर आई कशी आहे आत्ता आम्ही काहीच सांगू शकत नाही उपचार सुरू आहेत त्यांच्यावर पण त्या शुद्धीवर नाही आल्या का अजून आणि काही टेस्ट कराव्या लागतील त्यानंतरच आम्ही तुम्हाला काही सांगू शकतो डॉक्टर प्लीज काही करून आईला शुद्धीवर आणा प्लीज हो आम्ही पूर्ण प्रयत्न करतोच आहोत डॉक्टर तुम्हाला माझी काही मदत लागली तर मला प्लीज सांगा
मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण प्लीज प्लीज मी हात जोडतो, माझ्या आईला काही होऊ देऊ नका प्लीज. आम्हाला कळतंय तुमचं दुःख, पण त्याने औषधांना रिस्पॉन्स दिला पाहिजे ना. डॉक्टर, आम्ही ताईला बघू शकतो का? तुम्ही त्यांना भेटू शकता, पण त्यांना मात्र त्रास होईल असं काही वागू नका, कारण अजून त्या पूर्णपणे शुद्धीवर आल्या नाहीयेत. काय झालंय शिवाय? असं नको, सगळं नीट होणार आहे. माझ्यामुळे झालंय सगळं. मी एवढा वाईट वागलो का आईशी? अगं मी आईला कसं समजावू की तिच्या रागापोटी नाही केलं हे, मी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी केलं. जी मुलगी माझ्यावर प्रेम करते, जी माझ्या पाठीशी नेहमी उभं राहते, तिचा आत्मसन्मान ठेवायला हे केलं. आशू, तू नको ना हे सगळा विचार करू, सगळं नीट होईल. हे माझ्याच बाबतीत का होतं पण असं? आशू, तू एक काम करतोस, तू ताईला जाऊन भेटून ये, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. तू आज जा, भेटून ये, बरं वाटेल. जा आशू. आई, I'm sorry, मी तुझ्या सोबत नव्हतो ग. तुला माझी गरज होती आणि मी नव्हतो. तू माझ्यासाठी खूप केलंयस. तू मला लहानाचं मोठं केलंयस. तू माझ्यावर संस्कार केलेस. मी जेव्हा जगेन का मरेन अशी परिस्थिती होती, तेव्हा तुझ्यामुळे मी आज जग बघतोय ग. मला माहिती आहे, आणि तू माझ्यावर चिडली असलीस ना तरी तुझं प्रेम आहे माझ्यावर. तुला काळजी आहे माझी. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आई, आणि मी काही करायला तयार आहे तुला बरं करण्यासाठी. तू काळजीच करू नकोस अगं, मी आहे ना, मी आलोय. तू जशी स्ट्रॉंग आहेस ना, तसा मी स्ट्रॉंग आहे. हे बघ, मी डोळे पुसले, मी स्ट्रॉंग आहे, मी नाही रडणार आता. प्लीज डोळे उघड ना ग, प्लीज एकदा तरी डोळे उघड ना प्लीज. आई आई, प्लीज डोळे उघड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.